सो गाईज गुड मॉर्निंग. आज ब्लॉगला मी सुरुवात केली आहे. काल आमची पार्टी झाली, तुम्हाला दाखवली. मज्जा आम्ही काय काय केली. आता आज आहे नेक्स्ट डे मंडे. आणि आता काय झालं आहे, लेफ्ट ओव्हर खूप राहिलेलं आहे. बोंबील राहिले, स्पेशली बोंबील भरपूर राहिले आहेत, कारण जेवढे फ्राय केले होते संपले. आणि नेक्स्ट डे बोंबीलना थोडे हे लागतात, म्हणजे फ्राय करण्याचा मिनिंग नसतो, खूप ऑइल जातं त्याच्यामध्ये आणि तेवढे ऑइली खायला नाही होत. तर मी त्याला कांद्यावर एक रेसिपी बनवते ज्याच्यामध्ये कमी ऑइल आणि थोडं ग्रेव्ही बनेल, सो दॅट भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर खाऊ शकतो. तुमच्याकडे पण जर असे बोंबील राहिले तर तुम्हीसुद्धा असं बनवू शकता. तर तुम्हाला आज रेसिपी शेअर करते. लेट्स गो. याच्यात कांदा आणि मीठ टाकून तेलामध्ये जरा शिजवायला ठेवला. आज टिफिनला भाजला. आज टिफिनला होता बैदा राईस. हा थोडासा राहिला, हा आम्हाला लंचला होईल. या बघा मॅडम झोपल्या आहेत. सुट्टीचा पुरेपूर फायदा उचलताना तुमची संस्कृती मॅडम झोपलेली आहे. लाईट लावून टाकली आहे ताकी हिने उठायला पाहिजे. वाजले आहे 10. हे बघा 10:15. पण मॅडम काय उठत नाही. कसं उठवायचं आता? पाणी टाकूया का हिच्या तोंडावर? थांब, लेट मी ट्राय. मी तयारी करून ठेवली आहे. हे आहेत ते बोंबील. बघा तुम्ही, कट पण मी बोंबीलला फ्रायसाठीच केलेला आहे, पण आता मला मॅनेज करावं लागेल ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी. आणि टोमॅटो कापून ठेवला आहे, आणि कांदा, आलं लसूण पेस्ट आहे, मालवणी मसाला 1 चमचा तो टाकूया. तिखट पाहिजे असेल तर अजून टाका, पण थोडं करूया तिखट, आम्हाला तिखटच आवडतं. हळद हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग चिरलेला टोमॅटो टाकायचा. तर ती मसाले जळणार नाहीत म्हणून आपण टोमॅटो मसाला टाकल्यावर टाकायचा. तर हे पूर्ण परतून घ्यायचं आणि थोडा वेळ अजून शिजून द्यायचं टोमॅटो नरम होईपर्यंत. तर गाईज हे बघू शकता तुम्ही, असा टोमॅटो नरम झाला की मग त्याच्यात तुम्हाला जेवढं ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी टाकायचं. एवढं पाणी टाकलं की पुन्हा ते ग्रेव्ही होईपर्यंत फास्ट गॅस करून थोडं असं शिजवून घ्यायचं. सो गाईज याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकला आहे म्हणून लिंबू आपलं कोकम किंवा चिंच टाकणार नाही आहे, कारण ऑलरेडी मी लिंबू आणि मीठ लावून घेतलेलं आहे बोंबीलला. तुम्हाला सांगितलं जसं की फ्रायसाठी बोंबील रेडीच केले होते, तर मीठ आणि लिंबू ऑलरेडी त्याला लागलेलं आहे. तर मी वेगळं काहीतरी सारण्यास याच्यामध्ये ॲड नाही करत आहे. फक्त मी गॅस स्लो करते आणि अशा प्रकारे बोंबील टाकते. ॲक्च्युली सगळे एकत्रच टाकून ना मोठ्या हे बघा, 1 मिनिट, हे असे घेऊन गॅस पुन्हा एकदा फास्ट करते, कारण एकदा का बोंबील शिजले मग तुम्ही ढवळू नाही शकणार. आधी जेव्हा कच्चे असतात तेव्हाच त्याला एक स्टर द्यायला लागतो. हे बघा, एकदा का ते शिजले की मग ते हलवून फायदा नाही. जेवढे मिक्स करायचे तेवढे मिक्स करून घ्यायचे, कारण नंतर अजिबात हात लावून चालणार नाही आहे. हे बघा, थोडीशी माझ्याकडे कोथिंबीर होती, त्याला टाकली होती राईसला, ती कोथिंबीर थोडी टाकते. नाव द प्रॉपर स्टर झालेला आहे. अँड नाव इट्स टाइम टू कवर. आता होऊन द्यायचे 10 मिनिटांनी बंद करायचं. उघड. अरे हे बघा गाईज, असं आता मी हलवत नाही आहे, पण हे बघा असं दिसतं. आणि हे बघा बोंबील अख्खे राहिलेत, दिसतंय तुम्हाला? 1 hour later. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इकडे मम्मीला बघा. तर आज आम्ही क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे मम्मी. गाडीवाला आता ठोकणार होता. याला असे ना टेम्पोवाले चालवतात ना गाडी. तर गाइस आज आम्ही गाडीमधून व्लॉग का चालू केलाय सांग.
कारण आम्ही चाललो आहे आम्ही चालू आहे मॉलला. पैसा ओनली मी आणि मम्मी उडवणार, आज उडवणार, आज अंबानी थांबू पण नो बॉडी कॅन स्टॉप मी. तर आज तुम्हाला दिसेल आम्ही काय काय करणार. कोणत्या मॉलला चाललो आहे आपण? सरप्राईज. तुम्ही गेस करा. येस, गेस आणि करा. जर तुमच्याने गेस नाही झालं तर इट्स युअर लॉस. जरा मला पाठी मिरर पण बघू दे का. तर गाईज भेटल्यावरच गेल्यावरच भेटू. भेटल्यावर जाऊ. गेल्यावर भेटू गाईज. बाय. तर गाईज मग आज चिमी तू काय घेणार आहेस? आज व्लॉग मध्येच कबूल कर तू काय काय घेणार आहेस. असं काय नाही मला माहिती. कारण मी शॉपिंग नाही करणार. शी इज द स्पॉन्सर. असं काय नाही शी इज द स्पॉन्सर फॉर टुडे अँड आय एम नॉट गोइंग टू स्पेंड. अशी ती बोलते. नाही, मी नाहीच करणार आहे. हा तर मॉल मध्ये गेल्यावर आपण सगळ्यात पहिली काय करूया? शॉपिंग. डायरेक्ट उडीवर डायरेक्ट शॉप मध्ये घुसायचं, खायचं प्यायचं. नाही, आम्ही खाऊन आलो आहे गाईज. मॉल आता आला आहे गाईज. हे बघा, गेस करा लवकर गेस करा गाईज. लवकर कमेंट मध्ये लिहा. तर गाईज आम्ही पोहोचलो आहे मॉलला. तर हा बघा मॉल, इन्फिनिटी मॉल. इकडे पण दिसेल वाटतं. हा हे बघा, आम्ही पोहोचलो आहे गाईज. पोहोचलो आहे. आतमध्ये जाऊन भेटू गाईज. पावसासाठी बंदोबस्त केलेला आहे. येस, हे बघा. पण यांनी गाड्यांसाठी का केलंय? चालणाऱ्यांसाठी काय नाही केलंय? चालणाऱ्यांसाठी केलंय. हा, पण ते मधून पाणी येणार सगळं. गाड्या भिजल्या तरी चालतात, माणसं भिजली नाही पाहिजे. काय बोलले मी? माणसं भिजली नाही पाहिजे. केस करा. चला, आला आमचा टाइमपास बंद. आला गाईज, आला आमचा टाइम आला. सो गाईज एंट्री झालेली आहे. मॅडम पोचलेले आहेत डेस्टिनेशनवर आणि आता होणार आहे. निघालो ना आम्ही बिल्डिंग मधून. नेहमीप्रमाणे चिन्नीने मारडाला स्टेप केली. कुठेही निघालो ना की ही पहिली पडते. हिल्स दाखव, हिल्स दाखव. ही बघा, हिल्स यायची. ही हिल्स घालते आणि डायरेक्ट मेन गेटवर जाऊन झोपते. मार डाला. आज पण तेच केलंय तिने, म्हणून तिला भीती वाटते हिल घालून चालायची. गाईज सगळ्यात पहिले आपण करूया मसाज. 1 मिनिट बोला. तू काहीतरी रूल बनवते. हा मंथ शॉपिंग करायची, पण 2 मंथ शॉपिंग नाही करायची. आणि मग जेव्हा फेस्टिवल असेल ना तेव्हा शॉपिंग करायची. तुम्हाला वाटतंय ही असं करणार आहे? ना. चला एंट्री करूया अजॉर्ट मध्ये. खाली ओल्ड कुठे जा ज्वेलरी मध्ये घुसली. एकही ज्वेलरी घालत नाही. आज कुठली घातली तरी रोज नवीन ज्वेलरी. क्यूट गोष्टी. हाव आय कॅन नॉट रेजिस्ट. यू हॅव टू रेजिस्ट. 2 महिन्याने कर काय ते. नाही आज न म्हणते. ट्रायल रूम मध्ये आलोय, बघू शकता. अरे तुम्ही माझा आउटफिट नाही बघितलेला ना. आउटफिट फॉर टुडे. लाईटचा सीन इकडे नाही, ते स्मार्ट वाला वेगळं आहे. कर. हे बघ लाईट चेंज झाली. इकडे ना हे आपण प्रत्येक लाईट मध्ये चेक करू शकतो. हे असं आहे. सी ह्याला काय म्हणतात? पार्टी लाईट ना. बघ लिहिलं आहे ना तिकडे. हे बघा, ऑफ करूया. बघ ऑफ कर. हे बघा ऑफ झाली. आता दुसरी कर. काय आहे? नॉर्मल करूया. अरे त्याच्या नंतरची दाब ना. काय बोल ना. कॅज्युअल. हा, ही बघा कॅज्युअल लाईट.
त्याच्यात नाही दिसणार, याच्यात लाईट येईल. हा बोल. कॅज्युअल आहे, नॉर्मल केली, आता पार्टी करूया. आता पार्टी सुरू होते बघा. येस, ही बघा पार्टी लाईट. गाईस मम्मी आता बाहेर येते. सो गाईस शॉपिंग झालेली आहे. एकच आयटम पसंत केलाय फर्स्ट, आता सेकंड करायला चालतोय. आलेले आहेत पप्पा आमच्या बरोबर. आर यू हॅपी? तर आता आम्ही जाणार आहोत. आम्ही थोडी शॉपिंग केली, थोडी पप्पांसाठी थांबलेलो आहोत. बोला मग येते तू. पाहिजे तर आहे, माहित नाही. माझं गिफ्ट राहिलंय ना, वुमेन्स डे, मदर्स डे, सगळे डे. आर यू टेकिंग इट? अरे मला चालेल, तुला चालेल? चलो डन. फायनली वी आर एट सफोरा. अँड काय घेतलंय? फक्त बॅग पकडायला याला बोलवलंय. ही इज ओनली होल्डिंग माय बॅग्स, दॅट्स इट. गाईज आता मी एवढी शॉपिंग केली आहे, दाखवतो फक्त बॅग दाखव, घरी जाऊन आपण दाखवतो. शॉपिंग केली आहे आणि अजून राहिली आहे थोडीशी. आता आवाज बघा किती. आम्ही ना, आम्हाला ताण लागली म्हणून आम्ही ना इकडे पप्पांना पाठवलं स्टारबक्स मध्ये. पाणी पिणार आम्ही स्टारबक्स जाता, कारण काय आम्हाला आलाय कंटाळावरती फूड कोर्टला जायचं, जाऊन पाणी प्यायचा. काय तसं मग फूड कोर्टला गेल्यानंतर फक्त पाणी घ्यायचं, काय करायचं, खायला पण लागेल आणि भूक तर कोणाला लागली नाही. आणि वॉशरूमचं पाणी तर आपण पित नाही ना, वी आर प्रिन्सेस. सो स्टारबक्स मधून पाणी पिणार आणि बाहेर जाऊन वडापाव खाणार, आपले फेवरेट. एक गोष्ट सांगायला विसरले. आता आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, ती ठिकाण दाखवू का तुम्हाला? नाही. हे बघा, हे आहे ते ठिकाण. कळलं त्यांना? हे बघा. अरे कळलं त्यांना. तर तिकडे ऑफर लागली होती, बाय टू गेट 1 फ्री, आणि द हायेस्टची व्हॅल्यूचं बिल बनणार. तर आपण काय करायला पाहिजे, जे सगळे आयटम सेम व्हॅल्यूचे घ्यायला पाहिजे, किंवा जे काय ऑफरचा पुरेपूर फायदा उठला. मॅडमने केलं, एक आयटम घेतला 1200चा, एक आयटम घेतला 800चा, एक आयटम घेतला 400चा. एक आयटम आम्ही 4 आयटम्स घेतले टोटल, त्यातले 3000. त्यामुळे अशा ऑफर्सचा कसा फायदा उचलायचा आमच्या. जाऊ दे काय बोलायचं. अरे पण गाईज मी खूप क्यूट गोष्टी घेतली, खूप क्यूट. अगं तूच आहे ना क्यूट. अरे आमचा स्टारबक्स आला नाही, पाणी भरायला बसला की काय. लेट मी जस्ट चेक आहे का. जाऊ दे येईल. फर्स्ट टाइम सफोरामध्ये गेलेली. पाणी ह्या पाठच्या दरवाजाने आला. गाईज इज ऑलवेज हेल्दी, कळलं का. आचेतूनच प्यायचं. पी का महागातलं पाणी पी. किती रुपयाला मिळाली बॉटल? 100. तर आम्ही गेलो होतो सफोरामध्ये गाईज, आणि मला चिन्नीने दिलं आहे गिफ्ट. ते गिफ्ट काय आहे ते आम्ही तुम्हाला घरी जाऊन दाखवणार. खूप दिवसापासून पेंडिंग होतं. इकडे बघ ना मी काय बोलते. खूप दिवसापासून पेंडिंग. बघा काय चाललंय, बघा यांचं बघा काय चाललंय. बॉटल घरी घेऊन जायची. बघा घुसवली कशी घुसवली. आता मला पण पाणी प्यायचं आहे. परत काढणार गदा मजुरी करणार. बॉटल घरी घेऊन जायला लागेल. बॉटल घरी घेऊनच जायचे, पण पहिली प्यायची आहे, पहिली ढापायला बघायची. आणि काय आम्हाला ना फ्री गोष्टी पण मिळाल्या. मला शोधतो बघ पप्पा किसी को इकडे ना वरती रोलर कोस्टर असतं. रोलर कोस्टर बोल. रोलर कोस्टर
2 वेळा फास्ट बोल. रोलर कोस्टर हा तर आणि काही आम्हाला सफोरामधून फ्री गोष्टी पण मिळाल्या. त्या पण आम्ही घरी जाऊन दाखवू. चलो सेन्सर बघा, ग्रीन फ्लॅग आमचा. हा बघा, पर्स पकडलेली दाखव. हा, आणि पर्स हा आहे ग्रीन फ्लॅग चिनीच्या भाषेत. अरे सगळ्या बॅग दाखव, अजॉर्टी दिसतंय. आम्ही आता आलो आहे होम सेंटर मध्ये, आणि होम सेंटर आणि मम्मी यू नो माय फेवरेट. येस. आता मम्मी बघते बघा, सो क्यूट, सो क्यूट. आणि हे बघा, आय लव्ह इट. तर गाईज इकडे मम्मी फ्रेम्स बघते. खूप प्रिटी फ्रेम आहे गाईज, माझी फेवरेट वाली ना ही बघा फ्रेम. खूप सुंदर आहे. आणि ही फ्रेम म्हणजे ही 2 फ्रेम फेवरेट वाटतात. आम्ही अजून इकडे, आणि मम्मीने हे घेतलं आहे. आणि काय इकडे खूप क्यूट गोष्टी मिळतात. खूप क्यूट, लाईक लुक ॲट दिस मिल्क कुकीज. खूप क्यूट गोष्टी मिळतात बघा. सॉल्ट 140 थकलेलो आहे आता, एनर्जी डाऊन झालेली आहे. आणि आता आम्ही कुठे? आता आम्ही मे बी फ्रेंड्समध्ये जाऊ. फ्रेंड्स नाही ना, कॅन्सल ना. तू बोलली ना तुला नाही घ्यायची. आता असंच एक राऊंड मारू, पाय तोडू, दुखवू, आणि मग जाऊ. गाईज आम्ही आलो आहे वन स्टॉप मध्ये, आणि मम्मी इकडे सगळं भांडी बघते. नाही बघा, वाव. सॉमिंग घेतली आहे. येस. आम्ही आता पार्किंग मध्ये आहे, आणि आम्ही आता घरी चाललो आहे. आणि आम्ही तुम्हाला आता डायरेक्टली घरी जाऊन भेटणार. बाय. आहे घरी, आणि आता टाइम आहे अनबॉक्सिंग. तर फटाफट क्विक तुम्हाला आमची शॉपिंग दाखवतो. दरवेळेसारखा हॉल करायची गरज नाहीये, बिकॉज खूप कमी शॉपिंग केली आम्ही. हे आहे चिन्नीचं, काय आहे बोल? परफ्यूम. अच्छा, तिला माहित पण नाही आहे काय. नाही, मिस्ट का काय ते मला दिसत नाही. मिस्ट. मिस्ट तुला दिसत नाही, मला कुठून दिसणार? इट्स मिस्ट. हे सेट घेतलाय मी अख्खा. हे लोशन आहे, लोशन आहे, आणि हे बॉडी वॉश आहे. बॉडी वॉश, दिस इज माय फेवरेट वन. हा, बॉडी वॉश आहे. आणि हे सॅनिटायझर. उलटा सॅनिटायझर. कारण मी दाखवते, 1 सेकंड. कारण यात ग्लिटर्स आहे, हे बघा. आणि गाईस, हा हिची शॉपिंग चिन्नीची. ठीक आहे, हे आम्ही ते काय तिने केली. दुसरी शॉपिंग आहे माझी, आणि ती आहे सेंटेड कॅन्डल. फ्रेग्रन्स आहे डार्क अंबर अँड ऊद. व्हॉट अ फ्रेग्रन्स, ऑसम. ठीक आहे, हे झालं. मग आलं आहे अजॉटे. तुम्हाला व्हिडिओ लावेन साईडला. तो ड्रेस आहे. ठीक आहे, आता उघडायची गरज नाही. नेक्स्ट सफोरा गाइस, सफोरा. द गिफ्ट फ्रॉम माय डॉटर टू मी. आता कसलं गिफ्ट? कसलं? आता सांग, कसलं गिफ्ट असेल? मदर्स डे, वुमन्स डे, काय माहिती कसले असेल. आणि बस आपण घेतलं घ्यायचं. त्याच्याबरोबर दिले आहेत हे
Guys, हे बघा, ते पण डिओर, मिस डिओरचे 1 2 आणि हे आहे डिओरचे जेडॉर. येस. आणि हे कोणाचे? हे सगळे माझे. ए दे गाईज, हे सगळे माझे. ओके, डन. अँड दिस इज माय परफ्यूम गिफ्टेड बाय हर. नेक्स्ट हे मोठी पिशवी. हे आपल्या नेहमीचा टॉवल्स, किचन टॉवल्स. अँड देन मेजरिंग कप. कशाला देवाला? स्पून्स. मस्त. हे ना, हे आम्ही कितीला घेतलं? 199 ला समथिंग. हे सेम. आणि बाजूला DIY मध्ये 85 रुपीजला होतं. 85 रुपीजला. गाईज, तुम्हाला पण जर कधी हे पाहिजे असेल तर DIY मध्ये जा. डोंट वेस्ट मनी. पण गाईज, आयकिया आहे तर काय? आयकिया नाही, काय होतं ते? होम सेंटर. हे आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एका दाखवलं होतं. आमच्या कामवालीने पराक्रम केलेले, फोडलेलं. हा, तर तेच आणलंय. लास्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा. लास्ट किंवा पाठच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आहे. तर मग आम्ही फायनली ते आणलेलं आहे. ही गोष्ट आहे जी तिने तोडली होती. पण ते वेगळं होतं आणि हे त्याला वेगळं. ब्रश होतं, त्याला आतमध्ये ब्रश होतं. पण हे चम्मच असं करायचं. कशाला वापरते मी हे? चपातीला घी लावायला. घी ठेवते याच्यामध्ये आणि असं. ही आणली आहे पक्कड, छोटूशी पक्कड. ही मला छोटी आहे साईजने. तुम्ही बघितलं असेल नसेल मला माहित नाही, पण ही मला छोटी खूप आवडते. तर आज मला ती मिळाली म्हणून मी घेऊन आली. एअर फ्रेशनर. दॅट्स इट. डन. अरे अजून एक राहिलं. हे आहे आमच्या पनवेलच्या घरासाठी फ्रेम. जेव्हा आम्ही लावू तेव्हा तुम्हाला दाखवू. हे बघू शकता तुम्ही, असे 2 फ्रेम आहेत, हे आणि ही. तर हे सिंगल आणि हे डबल, अशा 2 फ्रेम आहेत. ते आम्ही तिकडे गेल्यावर लावणार आहोत. Yes. Bye.